अव्रतिव्रतमादाय व्रतिज्ञानपरायणः परात्मज्ञानसम्पन्नः स्वयमेव परो अव्रती व्रतम आदाय अव्रती जीवाने प्रथम काय सांगितलं व्रत ग्रहण करून नंतर व्रती ज्ञानपरायण व्रती जीवाने आत्मज्ञानात तत्पर राहावे काय सांगितलं की अव्रतीने प्रथम व्रतग्रहण करून व्रती झालेला जो आहे तो ज्ञानामध्ये तत्पर राहावं त्याने म्हणजे आत्मज्ञानात तत्पर राहावे असे केल्याने काय होतं परात्मज्ञान संपन्न निज परमात्म्याच्या ज्ञानाने सहित असलेला जीव परात्मा म्हणजे परद्यायचं नाही तर परात्मा म्हणजे कारण परमात्मा घेतलेला आहे परात्मा हा परमात्म्यासाठीचा शब्द येतो मग असा जो आहे तो निज परमात्म्याच्या ज्ञानाने सहित असलेला जीव स्वयमेव परो भवे स्वतःच काय होतं पर म्हणजे परमात्मा होईल काय सांगितलं की जो अव्रती आहे अव्रती म्हणजे काय आहे की सांगितलं होतं व्रती आणि अव्रतीची व्याख्या काय सांगितली की जो परामध्ये राहतो तो अव्रती आणि स्वतःमध्ये राहतो तो व्रती मग वास्तविक पाहता परामध्ये राहणं हे पाप आहे आणि स्वमध्ये राहणं हे काय आहे शुद्ध मार्ग आहे म्हणजे द्रव्य जसं आहे तसं जाणून स्वतःमध्ये राहिलो तर काय होतं सांगितलं अव्रती जीवाने म्हणजेच जो बाहेर सन्मुख झालेला होता किंवा जो बाहेरच्या पदार्थामध्ये एकत्व बुद्धी करत होता किंवा पाच पाप करत होता असं सर्व भाव त्याच्यात पकडून घ्यायचा आहे आणि आता तो जीव काय करतो व्रती होतो आणि आत्मज्ञानामध्ये तत्पर राहतो म्हणजे व्रती होतं म्हणजे आता सीमेत आला व्रत घेणं म्हणजे सीमा बांधणं कुठल्या सीमेत आला तो तर आपल्या ज्ञानदर्शन स्वभावाच्या सीमेत राहिला परामध्ये तो आता भटकत नाही म्हणजे परामध्ये आता त्याचं ज्ञान जात नाही ज्ञेयामध्ये ज्ञान भटकत नाही आसक्त होत नाही ज्ञेयाला जसं आहे तसं जाणणार असं जर आपण पाहिलं तर काय आहे त्या ठिकाणी लक्षात येईल की तो आता काय आहे आत्मज्ञानात त्याने तत्पर राहावा असं सांगितलं म्हणजे व्रती जीवाने आत्मज्ञानामध्ये तत्पर राहावे असं केल्याने परात्मज्ञान संपन्न निज परमात्म्याच्या ज्ञानाने सहित असलेला हा जीव स्वतःच पर होईल पर भवे म्हणजे परमात्मा होईल किंवा परमात्मा होतो म्हणजे काय सांगायचं या ठिकाणी परमात्मा हे बाहेरून येणारी वस्तू नाही आपलं अंतरंग स्वरूप आहे आणि त्याला फक्त जाणायचंय मला व्हायचंय म्हटलं तर आकुलतंय पण जाणायचंय म्हटलं तर आत्ताच विद्यमान येते अनादि अनंत विद्यमान असलेल्या स्वरूपाकडे जर पाहिलं तर परम शांती घरामध्ये एखादी वस्तू नाही म्हटलं तर अशांती होते पण एक असलेल्या वस्तूकडे पाहिलं तर काय होतंय आपण आहे त्या वस्तूमध्ये पदार्थ करू असं म्हणू आता ती वस्तू नाही कधी आणणार आणि कधी करणार ह्या आकुलतेमध्ये काय आहे सतत तो बेचैन होतो म्हणून आहे ती वस्तूमध्ये जर भागवलं तर काय होतंय तो व्यग्र होत नाही हे जसं आपण पाहतो लौकिकामध्ये तसं या ठिकाणी सुद्धा जे आपलं आत्मवैभव आहे तिकडं पाहिलं तर व्यग्रता नाही पण बाहेरून तर कुठलीही वस्तू येणारच नाही आणि कुठून आनंदही येणार नाही पण बाहेर पाहतो आणि म्हणून दुःखी होतो दुःखी होण्याचं कारण काय की बाहेरून आनंद मिळवण्याचा प्रयत्न केला ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न केला पण ज्ञान आनंद आपलं आपल्यात आहे हे न समजल्याने तो काय झालेला आहे बाहेर शोधतोय आणि जिथं शोधतोय तिथं नाही
काय सांगितले यामध्ये? कुठला श्लोक सांगितला तो? मूढात्मा यत्र विश्वस्त ततो नान्यत् भयास्पदम् यतो भीतस्ततो नान्यत् दवै स्थानम् आत्मनः. काय सांगितलं यामध्ये? मूढात्मा म्हणजे बहिरात्मा, जो बाहेर मूढ झालेला आहे परपदार्थामध्ये, तर तो काय करतो? जेथे विश्वास टाकतो त्यासारखं दुसरं भयाचं स्थान कुठं नाही. आणि जिथून भयभीत होऊन पळतो, ज्या स्वरूपातून, आपल्या स्वरूपातून, त्यासारखं अभयाचं स्थान दुसरं नाही. काय लक्षात आलं? अभय कुठं आहे आपल्याला आणि भय कुठं आहे हे समजून घ्यायचंय पहिल्यांदा. सर्व परद्रव्यामध्ये भीती आहे. वैराग्यमेवा भयम वित्ते करभयम कराजभयम काहीतरी सांगितलं. वित्ते म्हणजे धनाला राजाचं भय आहे किंवा त्याला कर टॅक्स लागतो त्याचं भय आहे. आणि जन्म आहे त्याला मरणाचं भय आहे. तारुण्य आहे त्याला म्हातारपणाचं भय आहे. परंतु एक वैराग्यच असं आहे की त्याला कशाचंच भय नाही. म्हणजे आपलं स्वरूप अहार्य आहे, कधी कोणाकडून हरण केलं जाणार नाही, नष्ट होणार नाही. अशा रीतीने जर आम्ही या ज्ञानामध्ये तत्पर राहिलो तर काय होत आहे? सहज स्वतःचं परमात्मा स्वरूप दिसत आहे. आणि जे आपलं नाही तिकडं जर पाहू लागलो तर काय आहे? अशांतीच अशांती आहे. कारण का तर पहा की ज्या वेळेस आता आपण पाहिलं की अभयस्थान आणि भयस्थान हे या श्लोकामध्ये आत्मा अभयाचं स्थान आहे आणि परद्रव्य भयाचं स्थान आहे. पण आता परद्रव्य भयाचं स्थान मोजताना काय मोजतो? म्हणतो की त्या सुकौशल मुलींच्या वर वाघिणीने झडप घातली, त्याच्या आधीच ते सावध झाले आणि त्यांनी संन्यास मरण धारण केले आणि म्हणून त्यांना केवलज्ञान झालं असं आपण म्हणतो. मग तिने भक्ष केलं तरी सुद्धा त्या आत्म्याला काही करू शकली नाही ती. म्हणजे काय आहे की तो आत्मा अभय स्वरूपाला प्राप्त झाला. त्याने आश्रय कोणाचा घेतला? वाघिणीला शरण गेला नाही किंवा वाघिणीपासून वाचवण्यासाठी अन्य साधनांची त्यांनी इच्छा केली नाही किंवा कोणालाही शरण गेले नाही. फक्त एक आपला आत्मा शरण घेतला आणि म्हणून ताबडतोब त्यांना काय झालेले? जे स्वभावातून प्रगट होण्यायोग्य आहे तेच प्रगट झाले. जे विभावातून प्रगट होण्यायोग्य आहे तेच प्रगट होतं. ज्याचा जसा आश्रय करेल तसं. स्वभावाचा आश्रय केला तर स्वभाव काय देणार आहे? अनंत सुख, अनंत वीर्य, अनंत ज्ञान, अनंत दर्शन, अनंत चतुष्टयाची प्राप्ती होते. आणि विभावाचा आश्रय घेतला तर विभाव काय देणार आहे? दुःखच देणार आहे. म्हणून आम्ही सतत दुःखी का आहोत? लगेच त्याचं उत्तर काय आहे? विभावांचा आश्रय घेतलेला आहे. त्याचं उत्तर अगदी गणित बरोबर आहे. विभावांचा आश्रय घेतल्याशिवाय तो दुःखी होतच नाही. काय सांगितलं पंचास्तिकामध्ये सकाळी? स्वरूपाने प्रत्येक द्रव्य अशून्य आहे, सप्तभंगी सांगताना सांगितलं ना. आणि पररूपाने शून्य आहे. मग आपण आतापर्यंत काय काय कमवलं? शून्य भोपळा. लगेच तिथे विचार करायचा. पररूपामध्ये सगळं चित्तन म्हणतो. शून्य भोपळा कसं? आम्ही 4 गाड्या आणल्या, 2 वाड्या बांधल्या, एवढा मोठा परिवार आहे आमचा, एवढे लाख रुपये जमा झालेत आमचे बँकेमध्ये, एवढे लाख आहेत, एवढं मोठे शून्य कसं म्हणतो? मग त्याला काय सांगितलं? पररूपादीना शून्यत्वात. पररूप इत्यादिकाच्या अपेक्षेने कसं आहे? शून्य आहे. आणि स्वरूपाच्या अपेक्षेने काय सांगितलं? अशून्य, भरलेलंच आहे. ते भरलेलं काही बाहेर जात नाही. आणि जे रिक्त आहे ते आत कधी येतच नाही. एवढी व्यवस्था अगदी व्यवस्थित समजून घेण्यासारखी, पण आम्ही त्याला न समजल्याने हा सर्व घोटाळा होत आहे. म्हणून प्रत्येक समय काय समजून घ्यायचं आहे?
की जे शून्य आहे, जिथं रिक्त आहे आमचं स्वरूप म्हणजे नास्तिक, आपल्याला सप्तभंगीने एवढं चांगलं जगवलंय आणि तरी आपलं लक्ष नाही त्याच्यामध्ये. कारण बघा, मलाने प्राणहरण होतात की निर्मलतेने होतात? प्राणहरण कशाने होतात? प्राणहरण होण्याचं कारण आहे मलिनता आणि जगण्याचं कारण आहे निर्मलता. अगदी बरोबर सूत्र लक्षात ठेवायचं. कसं प्राणहरण होतं लक्षात येतं? म्हणतो श्वास त्यांचा थांबला आणि गेले. कुठं थांबला? घशात बेडका अडकला आणि तिथंच थांबला. मग कफ हे काय आहे? मळ आहे. मळाने प्राण गेले, निर्मळतेने जगला. मग कुठल्या निर्मळतेने जगतो? शरीर सुद्धा मलिन झालं तर त्यात राहत नाही. आणि ते सुद्धा कसं की जोपर्यंत त्याचं आता किती त्याला निर्मळ ठेवलं, अगदी कफ पित्त वात काही होऊ दिलं, अगदी 3 दोषाने रहित जरी ठेवलं तर आयुकर्म संपलं तर तरी सुद्धा ते राहत. पण एक आत्माच असा आहे की तो निर्मलतेमध्ये अनंत काळपर्यंत राहतो. म्हणजे त्याच्यामध्ये कधीही मलिनता येत नाही. एकदा निर्मळ झालेला म्हणजे द्रव्यकर्म भावकर्म न कर्माने रहित झालेला आत्मा सदैव अनंत काळपर्यंत आपल्या वैभवाला भोगतो. म्हणून आपण कशाचा आश्रय घ्यायचा आहे? कोण आपल्यामध्ये भरलेला आहे? स्वरूपादीना अशून्यत्वात. स्वरूपादीच्या अपेक्षेने अशून्य म्हणजे भरितावस्था आहे. मग त्या भरलेल्या स्वरूपाकडे आम्ही पाहत नाही. एखाद्याच्या घरी भरपूर संपन्नता आहे, काही सुद्धा कुठल्या वस्तूची कमी नाही, पण परद्रव्यच न शेवटी ते कुठली तरी एखादी वस्तू की त्या रोग्याला तीच आवश्यक होती की ह्याच्या घरात नव्हती. मग आता तो काय म्हणतो? शेजारून आणा, बाजारातून आणा, कुठून पण आणा, पण मला ती वस्तू पाहिजे. मग हा काय म्हणतो? आम्ही एवढी संपन्न आहे की बाहेर कुठं मागायला जात नाही. ते मागायला जायचं म्हणजे आम्हाला काय होतंय? संकट वाटतंय. मग त्यावेळेस काय सांगितलं की जसं त्या राजेशाही थाटात राहणाऱ्याला बाहेरची वस्तू चालत नाही, आपल्या घरात जे असत ते म्हणजे भरपूर आहे अशी त्याची कल्पना आहे, कुठलं कमी नाही. मग त्याच्यापेक्षाही आपलं वैभव किती महान आहे, त्याच्यात किती भरलेलं आहे? अनंत गुणांचं वैभव परिपूर्ण भरलेलं आहे. हे तर बाहेरचं आपल्याला जो एक देश दृष्टांत दिला तर राजाला सुद्धा कमी आहे, चक्रवर्तीला सुद्धा कमी आहे, पण आत्मराजाला काहीच कमी नाही. चक्रवर्तीला कसं कमी आहे? अहमिंद्राला सुद्धा कमी आहे. शतेंद्रामध्ये मोजले ना हे सगळे, म्हणजे शतेंद्र सुद्धा येऊन झुकतात भगवंतांच्या चरणी. मग त्या शतेंद्रामध्ये तो अहमिंद्र पण आला आणि चक्रवर्ती पण आला. मग त्यांच्यात काय कमी आहे? कमी आहे सांगितलं म्हणजे परद्रव्य आहे, ह्यानेच तो रिक्तच आहे ना. 96,000 राण्या आणि 6 खंडाचं राज्य. शून्य की अशून्य आहे त्याच्यामध्ये? जीवामध्ये शून्य की अशून्य? शून्यच आहे. 6 खंडाचं राज्य असेल तरी ते शून्यच आहे, म्हणून ते भरलेलं नाही. कोण भरलेलं नाही? 6 खंडाचं राज्य असू देत, 9 निधी असू देत, 14 रत्न असू देत, किती मोठं सैन्य असू देत, तरी सुद्धा ते कसं आहे? शून्य आहे. कारण ते जीवाच्या स्वरूपातच नाही आहे. जे जीवाच्या स्वरूपात नाही त्याला आपण काय म्हणणार? अगदी संयोग आला आणि गेला. पाऊस किती वेळ आहे? पावसाचं नक्षत्र जोपर्यंत आहे तोपर्यंत. म्हणजेच काय झालं? त्याला मर्यादा आली की नाही? ऋतू सांगितला, पावसाळा आहे. पावसाळा आहे म्हणजे
उन्हाळा नाही, हिवाळा नाही, म्हणजे तोपर्यंतच. त्याच्या पलीकड पावसाळा नाही, म्हणजे काय झाली, मर्यादा आली त्याला. जसं पावसाळ्यासारखं खूप पडतंय आणि शेवटी दमून थांबतंय, तसं खूप आपल्याला रत्नवृष्टी झाल्यासारखी वाटते, शेवटी दमून थांबते. किती महिने झाली वृष्टी? तीर्थंकर जन्माला येण्याच्या पूर्वी 9 महिने, 6 महिने आणि नंतर 9 महिने, म्हणजे 15 महिने एकसारखी रत्नवृष्टी होते आणि शेवटी थांबते. जे थांबतं ते आपलं नाही आणि जे कधी कधी येतं ते पण आपलं नाही. स्वरूपाने अशून्य आहे, पहिल्यापासून माझ्यामध्ये जे आहे तेच आत्ता आहे, तेच पुढे राहणार, वेगळं काही येणार नाही. म्हणून आश्चर्य वाटत नाही. पंचाश्चर्य वृष्टी झाली तरी आश्चर्य वाटणार नाही. 14 नवनिधी आणि 14 रत्न मिळाले तरी आश्चर्य वाटणार नाही, कारण ते आपलं कायमचं स्वरूप नाही. त्याने मी शून्य, ज्याने मी अशून्य आहे तिकडं माझं लक्ष आहे आणि ज्याने शून्य आहे तिकडं माझं लक्षच नाही. त्याला रत्नकरण श्रावकाचार मधले कोणता श्लोक घ्यायचा? जिकडं माझं लक्ष नाही, जे माझं नाही तिकडं माझं लक्षच नाही. कोणता श्लोक आहे? रत्नकरण श्रावकाचार मध्ये श्लोक काय सांगितला? नवनिधी 14 रत्न सगळं आलं त्याच्यामध्ये. जो जो संयोग आहे तो माझा नाही, जो जो संयोग आहे तो माझा नाही. मग कोण आहे? जे आपलं आहे तेवढंच, अशून्य. मग कुठं आहे? रत्नकरण मध्ये श्लोक लपून बसलाय. कर्म परवशे शांते दुःखैरन्तरितो दये पाप विजय सुखे नास्ता श्रद्धाना कांचना स्मृता. सगळ्यात महत्वाचा श्लोक 12वा श्लोक कधी विसरायचा नाही. निकांक्षित अंग म्हणजे जे कर्माच्या अधीन आहे ते माझं स्वरूप नाही असं जाणणारा तो निकांक्षित अंगवाला होतो. कर्म परवशे शांत, ज्याचा शेवट होणार आहे. आणि दुःखैरंतरित उदय, अंतरंगामध्ये तो उदय कशाने भरलाय? दुःखाने भरलेला आहे. समयसार मध्ये ती गाथा सांगितली ना, 168 नंबरची. पक्के फलम मी पडिये न फलम बज्जये पुनो विंटे. फळाचं उदाहरण घेतलंय. पक्व झालेलं फळ पडतंच, तुम्ही तोडा नाही तर न तोडा. त्याची वेळ आली की ते पडतंय, पण ते परत देठाला बांधलं जात नाही. तसं जीवस कमोदये पडिये न पुनोदयम उभेई. पुन्हा ते उदयाला येत नाही. एकदा आलेलं फळ निघून गेलं, कर्माचा उदय येऊन पडून गेला म्हणजे फळ देऊन निघून गेलं, पुन्हा ते आता उदयाला येणार नाही. मग आम्ही कशाची इच्छा करतो? किती छान होते 14 रत्न नवनिधी, अजून त्यातच अडकलं. गेलं निघून तरी, चक्ररत्न निघून गेलं तरी त्यातच अडकलं. म्हणून जेव्हा आलं तेव्हाही माझं नाही, म्हणून चक्रवर्ती सन्मान कशाचा करतात? केवल ज्ञानाचा, चक्ररत्नाचा करत नाही. 3 गोष्टी एकदम घडल्या तर केवल ज्ञानाचा सन्मान करतात. आपल्या मुलाला पाहायला जात नाही, पुत्ररत्न असेल तरी, आणि चक्ररत्न उत्पन्न झालं तरी सुद्धा तिथं काही युद्धाला जात नाही. फक्त केवल ज्ञान समजलं की तिथं जातात पहिला. तिथं काय? परोक्ष नमस्कार केला, पण अंतरंग वैभवाचा बहुमान आहे. अंतरंग वैभवाच्या बहुमानाने समोर शरणात गेले. मग तसं आम्हाला या ठिकाणी सुद्धा काय सांगायचं? हे 100 चक्र इंद्र जरी असतील तरी सुद्धा कशाची कमी? तर पराच्या वैभवाला आपलं वैभव मानायचंच नाही. ते सगळं परकीय आहे.
हा संयोग भेटलाय तसा त्याचा वियोग पण होणार आहे. पण जे तादात्म्य स्वरूप आहे, अविनाभाव संबंध आहे, ते ज्ञान मात्र कधी नष्ट होणार, तो आनंद गुण कधी नष्ट होणार नाही. हे आपलं स्वरूप आपल्यामध्ये कायम आहे. हे जर आपण याचा विचार केला तर प्रत्येक समय काय होणार आहे, आनंदाची प्राप्ती होणार आहे. म्हणून काय सांगितलं की पाप बीजे सुखे नासता, पापाचं जे बीज म्हणजे कारण आहे अशा इंद्रिय सुखामध्ये ज्याला अनास्था म्हणजे आदर बुद्धी नाही, तो निकांक्षित अंगवाला आहे. सांगितलं आम्हाला कशात आदर बुद्धी असते, म्हणतो की ती गाडी छान आणली, मिरवायला जातो. कुठं पहिल्यांदा जायचं म्हणतो, यात्रेला जायचं. विचार करतो यात्रेचा, पण आत भाव काय पडलेत, आमच्या नातेवाईकांना घेऊन चाललोय त्याच्यामध्ये. मग त्यांनी पण स्तुती करावी, छान गाडी आणली आहे. बघणाऱ्यांनी पण स्तुती करावी, चांगली गाडी आणली आहे. आणि जे जे स्तुती करणारे आहेत त्यांना सप्तभंगी समजली नाही. सप्तभंगीत पररूपाधीना शून्यत्व. काय स्तुती करण्यासारखं आहे, काहीच नाही. पंचम काळात तर चतुर्थ काळा एवढ्या वैभवाचा एक अंश पण नाही, बाहेरच्या अंतरंगातलं नाही, बाहेरच्या वैभवाचा एक अंश पण नाही, तरी सुद्धा आपण त्याच्यामध्ये इतकं कवटाळून बसलंय की माझं माझं म्हणून ते सुटेल. म्हणून काय सांगितलंय ह्याच्यामध्येच एक श्लोक सांगितलाय, ममाहम इति जागृती. ते माझं आहे असं समजून तिथं जागरूक राहण्यास पटाईत होतो. कोणता श्लोक आहे पहा ह्याच्यामध्येच आत्ता, हां 56 नंबरचा आहे. चिरम सुषुप्ता स्तमसी मूढात्मान कुयोनिषु अनात्म्यात्मभूतेषु ममाहमिति जागृती. मग काय सांगितलं, मूर्ख अज्ञानी कसं आहे, तर कुयोनीमध्ये तर चिरकाळपर्यंत झोपलेला आहे. कुठल्या तमसी म्हणजे अंधकारामध्ये. कशाच्या अंधकारामध्ये, मिथ्यात्वाच्या अंधकारामध्ये चिरकाळपर्यंत झोपलाय. म्हणजे तिथून बाहेर पडलाच नाही, निगोद वगैरे मध्ये परद्रव्यातच राहिला. आणि जे एक आता पंचेंद्रिय झाला तर जे आपलं नाही त्यात आपलं आहे असं समजून काय करतो, जागरूक राहतो. अनात्मीय आत्मभूतेषु. अनात्मीय म्हणजे जे आपलं नाही त्यात आपलं आहे असं समजून, मम हे माझं आहे आणि ते म्हणजेच म्हणजे मी आहे, इति जागृत असं तो जागरूक म्हणजे पटाईत आहे. तर माझं आहे असं समजायला पटाईत आहे. एखाद्या लहान मुलाला सुद्धा त्याच्या हातात खेळणं दिलं तर ते सोडत नाही, पटाईत आहे आपलंच समजून पकडायला. मग तसं आपल्याला सुद्धा काय आहे की माझं घर, आता जर कोणी रिकामं करा म्हटलं तर म्हणतो का रिकामं करणार, आम्ही काही भाड्याच्या घरात राहतो, हे माझं घर सरकारी नोंद आहे म्हणून. तिथं भारत सरकार म्हणेल तुझं घर, अध्यात्म सरकार म्हणेल चल बाहेर, हे तुझं घर नाही. म्हणजे किती नोंद केली तरी शेवटी ह्या घरातनं बाहेर पडावं लागतंय. ह्या शरीराची सुद्धा नोंद पंचायतीमध्ये झाली आहे तरी सुद्धा ह्या शरीरातनं बाहेर पडावंच लागतंय. कुठल्याही गतीत जा, कुठल्याही ठिकाणी जा, पण ते तुझं निवासस्थान नाही. म्हणून खरं कुठं राहायचंय, आम्हाला स्वभावात राहायचं. कारण तर तिथंच आपल्याला अभय आहे. स्वभावात राहिलं तर अभय आहे. आणि बाहेर जर पाहिलं तर सतत काय आहे, भयभीतता. मग ती भयभीतता कशी आहे, अगदी 4 भिंतीमध्ये अगदी व्यवस्थित कुलूप वगैरे लावून सुद्धा काय म्हणतो, कोण येईल काय, आणि कोण अचानक आपलं हरण करेल का धन आणि आपल्याला मारेल का. कशाची का भीती आहे, तर परद्रव्याला बाळगून बसलाय म्हणून भीती आहे. आणि ते झाडाखाली बसलेले मुनी ध्यान करत, त्यांना कशाची भीती आहे, आपण कुलपात बसून आपल्याला भीती वाटते, आणि ते जर उघड्यावर बसले तरी त्यांना कशाची भीती. मग त्यासाठी एक उदाहरण सांगितलं ना की
त्या पुस्तक एका लेखकाने लिहिलेलं असतं आणि त्याच्यावर नाव दिलेलं असतं इंद्रिय ग्रामम विद्वांसमपि अपकर्षते, असं त्याचं हेडिंग असतं. आणि ते एका साधूला भेट देताना ते म्हणतात पुस्तक छान आहे पण ह्याचे हेडिंग बदला. काय त्याचं हेडिंग? इंद्रियांचा समूह विद्वानाला देखील आकृष्ट करतो, म्हणजे तो खेचला जातो त्यामध्ये आणि आपली साधना सोडून देतो. मग त्यांना ते हेडिंग आवडलेलं नसतं. ते म्हटले इंद्रिय भोगात साधू किंवा विद्वान कशाला रमतील, असं काही नाव देणं योग्य नाही, नाव तेवढं बदला असं ते म्हणत असतात. ठीक आहे म्हटले, मला नाव बदलायला 6 महिन्याचा अवधी द्या. म्हटले 6 महिन्यांनी का होईना पण बदलून टाका. मग त्यांनी 6 महिने स्त्रीचा वेश कसा घ्यायचा, कसं नाचायचं, कसं गाणं गायचं, कसा शृंगार करायचं, ही सगळी कला त्या लेखकाने शिकून घेतलेली असते. आणि 6 महिन्यानंतर अगदी सुंदर तरुणी आणि हावभाव करणारी वगैरे ह्या वेशात ती बरोबर सायंकाळच्या वेळेला तिथं त्या झोपडीजवळ येते त्या साधूच्या, आणि तिथं आक्रोश करत असते, रडत असते. आणि त्यावेळेस साधू म्हणतात काय तू कशी काय इकडं चुकलीस, काय कशी इकडं आलीस अशा जंगलामध्ये. ती म्हणते बघा की माझा रस्ता चुकलाय आणि आता मला आश्रय कोण देणार, इथं मला ह्या झोपडीत ठेवा म्हटली आजची एक रात्र. साधू म्हटले तू स्त्री आहे आणि मी पुरुष आहे, असं राहू शकत नाही म्हटलं. तर म्हटले तुम्ही किती वृद्ध आहात, मी किती तरुण आहे, मला तुम्ही वडिलासारखे आहात, मला काही तुमच्यापासून धोका नाही. मग ते म्हणतात आम्ही साधू आहोत, ते लहान असू देत नाही तर वृद्ध असू देत, पण आम्ही 4 हात दूर राहत असतो. ठीक आहे म्हणाली. मग मी असं करते म्हटली, बाहेरनं झोपडीला कडी लावते आणि त्या झाडाखाली बसते. मग त्यावेळेस त्यांनी तेवढं तयार झाले त्या गोष्टीला. आणि इकडं घटना काय झाली, रात्रीची 12 वाजले की तिने असा ताल घेतला गायनाचा आणि नाचायचं, ते सगळं असं सुरू झालं. आणि त्यांचं एकदम काय झालं, निद्राभंग होऊन विचार केला एवढं सुंदर कोण गाते, कधी सुद्धा आजपर्यंत मला असं ऐकायला मिळालं. आणि एवढी उत्सुकता झाली की कडी उघड म्हणून सारखं आतून बडवत आहे. तर आता ती कडी कशी उघडणार, ती म्हणते नाही. मग त्यावेळेस म्हणतात मला लघुशंकेला जायचं. म्हटले काही असलं तरी आता उघडणार नाही ती सांगितलं. आणि शेवटी आता त्यांची जिज्ञासा इतकी झाली की झोपडी होती, त्या झोपडीचं छप्पर त्यांनी काड्या सगळ्या काढल्या आणि त्याच्यातनं बाहेर आले ते बघायला. मग त्यावेळेस एकदम तिने काय केला, तो वेश पालटून लेखकाचा वेश घेतला आणि परत त्या हातात पुस्तक दाखवलं. म्हटले हेडिंग बदलायचंय का. मग त्यावेळेस ते काय म्हणाले, नको आता हेच हेडिंग चांगलं आहे म्हटलं. म्हणजे अनुभवाने पटलं की कसं मनुष्य कुठल्या वेळेला कसं तो परद्रव्य आणि मी शून्य आहे हे विसरून जातो. पण सप्तभंगी कधी विसरायची नाही, आपल्याला जीवन दान देणारी आहे. मी माझ्यामध्ये माझ्या स्वरूपानेच आहे ही अस्थी कधी विसरायची नाही. परद्रव्यात माझी सदैव नास्तीच आहे, म्हणून कधी सुद्धा मी कुठल्याही आकर्षणाने भुलणार नाही आणि माझी साधना मी सोडणार नाही. सतत स्वभावामध्येच राहून आनंदाला प्राप्त होईल. हे जर आपण समजलं तर काय होणार आहे, प्रत्येक समय आनंदाचीच प्राप्ती होणार. मग ह्या सप्तभंगीच्या आधी कोणती गाथा सांगितली होती, क्रम असं लगेच लक्षात घ्यायचा. ही गाथा 14वी, प्रमाण सप्तभंगी की नाही सप्तभंगी, सियती सियती सियनक्की. सिय शब्द आला म्हणजे 7 शब्द आला की कोणती असते, नाही सप्तभंगी असते. कथंचित आहे आणि कथंचित नाही, म्हणजे माझ्या स्वरूपाने आहे पररूपाने नाही, असा 7 शब्द आला की सप्तभंगी आहे. पण आता इथं येवकार दिसतो का, येवकार आला की नाही सप्तभंगी, आणि येवकार नाही आला तर म्हणजे एका धर्मातूनच घटवला खंडद्रव्य तर प्रमाण सप्तभंगी.
आणि एका धर्मातून एकच धर्म सांगितलं तर नाही सप्तभंगी. मग या ठिकाणी ही सप्तभंगी येण्याचं कारण काय? त्याच्या आधीची 13वी गाथा आठवायची. काय सांगितले ते 13व्या गाथेत? हां, म्हणजे अविनाभाव संबंध गुणाचा द्रव्याबरोबर सांगितलेला. आणि त्याच्या आधीच्या गाथेत पर्यायाशिवाय द्रव्य नाही, द्रव्याशिवाय पर्याय. म्हणजे पर्याय आणि द्रव्याचा अविनाभाव संबंध सांगितला 12व्या गाथेमध्ये. 13व्या गाथेमध्ये द्रव्य आणि गुणाचा अविनाभाव संबंध सांगितला. आणि मग त्या ठिकाणी द्रव्य गुण पर्यायाची मूर्तच संपली ना, मग तिथं सप्तभंगी सांगितली 14व्या गाथेमध्ये. आणि त्याच्या आधीच्या गाथा काय सांगितल्या मग? 11, 10 वगैरे. हां, म्हणजे द्रव्याचं लक्षण 3 पद्धतीने सांगणारी कोणती गाथा आहे? द्रव्याचं लक्षण 3 पद्धतीने सांगितलं. सापी नाही. हां, दवम संलक्षणीय भुवत संयुक्तम गुणपज्जयासयम जमतम दवमती उच्चंती. मग त्याला द्रव्य असं म्हटलं. कोणती गाथा आहे? द्रव्य सत आहे हे सांगणारी कोणती गाथा आहे? सत्ता समपयता 8वी गाथा आहे, असं लक्षात घ्यायचं. म्हणजे तिथं सगळं कशावर घटवलं? सत्तेवर घटवलं. मग नंतर 9व्या गाथेत काय सांगितलं? सत्ता समपयता सांगितलं 9व्या गाथेत. हां, म्हणजे त्याचं ते सत्ताचं आपल्याला काय करायचं? उत्पाद वे द्रव्यातून ते सगळं घटवायचं. सगळं ते स्वरूप सत्ता जी आहे ते उत्पाद वे द्रव्यातून काय काय जेवढी विशेषणं 5 विशेषणं घेतली ती सगळी घटवली. आणि त्याच्यानंतर मग हे द्रव्याचं 3 पद्धतीने लक्षण केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मग द्रव्यगुण पर्यायाचं अविनाभाव दाखवलेला आहे. आणि त्याच्यानंतर ही सप्तभंगी सांगितली. म्हणजे क्रम कसा आचार्यांनी घेतलेला आहे हे सुद्धा आपला विसरणार नाही. फक्त आपण उपयोग तिकडे लावायचा. म्हणजे आपोआप काय होणार आहे? आपल्या जीवनामध्ये त्याचा उपयोग होणार आहे. एवढा उपयोग होणार आहे की बाहेर कुठेही भटकणार नाही, कशातही आपलं चित्त जाणार नाही. अगदी तुच्छ गोष्टीमध्ये आपलं चित्त जात असतं. ह्याच्यात लावा की आत्ता ते ऐकताना काय वाटतंय? एवढा अवघड आम्हाला कसं काय येतं? आणि संसार त्याच्यापेक्षा किती अवघड आहे ते किती करतो? सोपं करून करतो. तर संसार उलट येत नाही आपल्याला. त्याने मी शून्य आहे आणि माझ्या स्वरूपाने अशून्य आहे. लगेच इकडं जाणलं की हे सोपं वाटेल आणि ते अवघड वाटेल. आपल्याला 12 भावनेमध्ये बोधी दुर्लभ भावना हे नाव दिलं जातं. पण आपलं ज्ञान आपल्याला इतकं सुलभ आहे, अवघड कशाला, दुर्लभ कशाला करायचं ते? बोधी सुलभ भावना आहे ती, बोधी दुर्लभ नाही. आपल्याला बोधीची प्राप्ती होणं अत्यंत सुलभ आहे. संज्ञी पंचेंद्रिय पर्याप्त जीव आहे आणि ह्या जीवामध्ये ज्ञान हे वैभव कधी नष्ट होत नाही, म्हणून त्याला ते सुलभ आहे. भेद विज्ञान करू शकतो. समयसारमध्ये आचार्य म्हणतात पश्य षण्मासमेकम. आता फक्त तू 6 महिने स्वतःला वेळ दे आणि स्वतःमध्ये राहा, बघ तुला आत्मानुभूती होते ती. कारण का तर किती पण अनाधिकाळचे संस्कार हे परद्रव्याचे असू दे, ते आपलं नाही. एवढं एक क्षणभरात त्याच्यापासून उपरती व्हायला काय कारण आहे? सप्तभंगी. त्या भंगीने सगळी घाणच धुवून काढली. म्हणजे किती जरी असेल अनाधिकाळची तरी सुद्धा त्या सप्तभंगीने सांगितलं तुझं त्यात किंचित मात्रही काही नाही. म्हणून अस्ति धर्माबरोबर नास्ती धर्म जो आहे तो आपल्याला काय करतो? अस्ति धर्माबरोबर नास्ती धर्म तो विरोधी असून सुद्धा व्यवस्थित जगवतो. कसा जगवतो? कारण जितक्या अस्तीला महत्त्व दिलं तितकंच नास्तीला महत्त्व दिलं. नास्ती म्हणून त्याला जर गौण केलं ना तर मग आपल्याला सगळ्या आपल्यात भूत येते. कारण सगळी अस्ती होऊन बसेल सगळ्याची, परद्रव्याची. पण नास्तीने इतका आपल्याला व्यवस्थित आधार दिलाय आणि एवढं वजन आपलं वाढलंय. कारण बघा की प्रतिस्पर्धी जर आपला कोण असेल
तर आपण काय म्हणतो, आता त्याचा नंबर येणार की माझा नंबर आहे? माझ्या इतकाच तो हुशार आहे आणि त्याच्या इतकाच मी हुशार आहे. मग आता कोणाचा नंबर येणार म्हणतो? भीती आहे ना तिथं, नंबर त्याचा येऊ नये, माझा यावा म्हणतो. मग तो प्रतिस्पर्धी आहे. पण तसं आत्म्यामध्ये प्रतिस्पर्धी कोणी सुद्धा नाही. म्हणजे आत्म्यामध्ये काय आहे? आत्म्यामध्ये प्रत्येक धर्म सांगतो तुझी त्याच्यामध्ये नास्ती आहे, म्हणून तिकडं लक्ष देऊ नको. त्याचा नंबर आला तर ते त्याच्यासाठी आणि तुझा आला तर तुझ्यासाठी. म्हणजे नास्ती धर्माने काय केलं? तिकडे दुर्लक्ष केलं. आणि आस्ती धर्माने काय केलं? आपलाच आश्रय घेतला, आपल्या स्वभावाचा आश्रय घेतला. म्हणून सिद्धामध्ये प्रतिस्पर्धकपणा नाही. का नाही? एक सिद्ध जर म्हणतील की नको माझ्यासारखा दुसरा कोणी सिद्ध व्हायला नको, तर किती घोटाळा होईल. स्वरूप समजले ना, सप्तभंगीतून स्वरूप समजले. माझा जसा सिद्ध स्वभाव तसा प्रत्येक जीवाचा सिद्ध स्वभाव आहे. आणि मी जसा सिद्ध झालो तसं प्रत्येकाला सिद्ध व्हायचं आहे. प्रत्येकाने सिद्ध होऊ देत. तिथं कुठेही स्पर्धा नाही. कारण प्रत्येकाचं स्वरूप इतकं अबाधित आहे, एकमेकामध्ये मिसळतच नाही. त्यामुळे कोणाला काही बाधा येणारच नाही. म्हणून त्या ठिकाणी की जिथं कसल्याच प्रकारची स्पर्धा नाही, अशा स्वरूपाला दाखवून देणारी ही सप्तभंगी आपल्याला प्रत्येक समयात काय दाखवून देते? आपलं स्वरूप जसं आहे तसं दाखवून देते. आणि त्यामुळे आपण जसं सांगितलं ना समयसारमध्ये की शाद्वाद अधिकारमध्ये अनेकांत आपल्याला जगवतो. का अनेकांत जगवतो? ह्यात पण जसं सांगितलं ना सप्तभंगीमध्ये, स्वद्रव्य क्षेत्र काल भावाच्या अपेक्षेने आपलं स्वरूप आहे आणि परद्रव्य क्षेत्र काल भावाच्या अपेक्षेने नाही. मग तसंच तिथं अनेकांत दाखवताना काय सांगितलं? आपला स्वकाल, आता स्वकालावर घटूया. आपला स्वकाल आणि प्रत्येकाचा त्यांचा स्वकाल, पण आपल्यासाठी तो काय झाला? परकाल झाला. मग आता समजा पाऊस आलाय, परकाल आहे की स्वकाल आहे? त्याच्या समयात तो आला, त्याच्या समयात तो आला. मग तो आला म्हणून मला हर्ष नाही आणि थांबला म्हणून दुःख नाही. कारण का? त्याचा परिणाम त्याच्यात झाला आणि माझा स्वकाल त्याही वेळेला विद्यमान. म्हणजे लक्ष कुठे राहिलं? आपल्या स्वकालाकडे. म्हणजे आपल्या कालाकडे लक्ष राहिलं तर परकाल पाहून कुठेही हर्ष खेद होत नाही, समता भाव. तसं दुसरं उदाहरण कोणतंही घटवा. स्वयंपाक केला पण सगळा जळून गेला, काय सांगायचं मग ह्याच्यामध्ये? अनेकांत कसा घटवायचा? जळून गेला ते सांगितलं, परकाल आहे आणि तुझा स्वकाल त्यावेळेस काही जळलेला नाही. हे तू आहे तसाच आहे, तू फक्त जाणणार आहे. मग स्वयंपाक छान झाला, शिजलं, व्यवस्थित शिजलं, कच्चं पण राहिलं नाही, जळलं पण. मग छान झालं म्हटलं तरी तिथं आम्हाला अंगार दोष नाही. कारण का? तर त्याचं परिणामन त्याचा परकाल माझ्यामध्ये येतच नाही. म्हणून सगळं लगेच असं घटवायचं प्रत्येक समयात. कोणीतरी आपल्या घरातलं निघून गेलं, दुःख झालं, त्याचा स्वकाल तेवढाच होता आणि माझ्या अपेक्षेने तो परकाल आहे. त्यामुळे मला तिथं काही असं घडायला नको होतं, आत्ताच घडायला नको होतं, असं कसं झालं, असं व्हायला नको, हा विचारच येणार नाही. म्हणजे जसं म्हणतो ना की आंब्याचं झाड लावलं आणि किती वर्षांनी फळ येणार विचारलं, 5 वर्षांनी येणार. 5 वर्षपर्यंत आकुलता करत बसतात, कधी येणार, मोठं कधी होणार, फळ कधी लागणार. मग परकालात तुला लक्ष देण्याची काय गरज आहे? मग 5 वर्षांनी सांगितलं पण आलं 2 वर्षांनी. एवढे आंबे लखडले मोठे मोठे आणि छान परत. मग इतका आनंद झाला
अरे परकाला तू आनंद मान. त्याचं परिणाम 2 वर्षात जसं व्हायचं होतं तसं झालं. आनंद मानण्याचं काही गरज आहे. मग कधी दुःख मानतो, कधी सुख मानतो. ह्याचं कारण परकालातच स्वकाल मिसळून पाहतो. अनेकांताने स्वतंत्रता दाखवून दिली. त्याचं त्याच्यामध्ये आहे, तुझं तुझ्यामध्ये. परक द्रव्य क्षेत्र कालभाव तुझ्यामध्ये काही कार्य करत नाही. नातू छान झाला म्हटलं तरी परकाल. छान असू देत नाही तर नसू दे, परकालच आहे, तो तुझ्यात आला नाही. आणि नातू चांगला आता मोठा झालाय लवकर म्हटलं तर त्याचा काळ त्याच्यात आहे. आणि त्याचं द्रव्य त्याच्यामध्ये, आपलं द्रव्य आपल्यामध्ये. म्हणजे सदैव आपण स्वभावाकडून पाहिलं तर आनंदच आनंद, विभावाकडून पाहिलं तर दुःखच दुःख. म्हणून अभय कुठं मिळणार आहे? अंजन चोर हार घेऊन पळाला आणि तो इतका निर्भय होता की आता मला कोणी पकडणार नाही. डोळ्यात अंजन आहे, दिसत नाही, पण हार दिसू लागला, पकडलं. मग त्याला भीती वाटू लागली. भीती का वाटू लागली तर माझा पाठलाग होतोय. आणि मग पटकन तो शिंक्याच्या दोऱ्या तोडायला निघाला त्या शेठजींना बघून की मीच करतो हे कार्य म्हणून. किंवा दुसऱ्या त्या एका चोराची गोष्ट म्हणजे त्यांची वंशज पूर्ण अंजन घालून काय करायचे, चोरी करायला जायचे. आणि त्यातला एक आता वंशातलाच एक मुलगा असतो आणि तो काय करत असतो, चोरी करायला गेलेला असतो. तो नेमकं कुठे गेलेला असतो त्या दिवशी, राजाच्या अंजन घालून राजाच्या महालातच गेलेला असतो. पण नेमकं त्याला इतका सुवास येतो चांगला भोजनाचा आणि म्हणतो की किती छान आहे, मला भूक लागली आहे, हे खातो म्हणून. तो तर कुणाला दिसत नाही. आणि राजाला ताट वाढलेलं आहे आणि राजाला वाढलेलं असताना सगळं हाच खातोय. कुणाला काही कळत नाही, सगळ्यांना वाटते राजा खातोय. आणि इकडं त्याला इतकी चटक लागली की रोज तो काय करायचा, राजाच्या भोजनाच्या वेळेस यायचा आणि स्वतः खाऊन जायचा आणि स्वयंपाकी विचार करायचा, मी रोज इतकं खाऊ घालतो, राजा का अशक्त होत चाललाय, राजाच्या पोटात काही पडत का नाही, एवढं पक्वानं कुठं जातंय. मग शोध घेतला, खूप वैद्यांना बोलवलं, म्हटलं यांना कुठलं रोग नाही, म्हटले मी काय औषध देऊ शकत नाही म्हटलं. कारण त्यांना कुठला रोग होता, काहीच नाही, फक्त त्यांच्या पोटात काही पडत नव्हतं. मग आता काय करायचं, शोध कसा लावायचा. एक चतुर होतं त्यांच्या घरात कोणतंही. मग त्यांनी काय केलं, ते म्हटले की आता आपल्याला असं तर कोण दिसत नाही, कोण चोर आहे ते, कोण चोर आहे ते काही दिसत नाही, काही कळत नाही. आणि मग काय करायचं असा विचार केल्यानंतर म्हटले खाली रुईची पानं असतात, करकर वाजतात, त्याच्यावर पाय दिला ती पानं सगळी पसरायची तिथं. आणि मग ते तो जरी दिसला नाही तर आवाज आला की लगेच कळतंच की काय कोणतरी आलं. मग त्या पानावर पाय देऊन तो आला आणि कळलं आता कोणतरी आलंय की लगेच तिथं काय केलेलं असतं त्यांनी, म्हणजे बंदोबस्त केलेला असतो. 4 बाजूला धुपाचे घडे ठेवलेले असतात, दरवाजे बंद केलेले असतात इकडचा आणि तिकडचा उघडा असतो. आणि आवाज आला की त्यांनी तिथं काय केलेलं असतं, धूप लावलेला असतो. आणि तो धूप लावला की म्हणजे कशाचं असतं ते सगळ्या मिरच्या वगैरे असतात आणि त्या मिरच्याचा इतका धूर होतो, सगळं नाका तोंडात डोळ्यात सगळीकडे गेला तो धूर. आणि ते अंजन वितळलं आणि तो आता दिसू लागला. अंजन वितळलं की तो दिसू लागला आणि दिसू लागला की त्याला काय केलं, पकडलं आणि झालं. मग त्याला आता कशाची शिक्षा, एवढ्या दिवस त्याने कसं बेमालूम कार्य केलेलं होतं आणि आता तर कसं अगदी व्यवस्थित पकडला गेला. मग ते सांगितलेलं असतं, जे सम्यक्त्वाच्या 8 गोष्टी त्या 8 राण्यांना सांगायला सांगितलेलं असतं, त्यातली एका राणीने सांगितलेली असती गोष्ट. आणि ते झाडावर बसून कोण ऐकत असतो, चोर ऐकत असतो. तो चोर पण कुणाचा, त्यांच्याच वंशातला असतो. आणि मग आमच्या पूर्वजाची अशी दुर्दशा झाली आहे, आपण अशी कधी चोरी करायची नाही. त्याला पण सम्यक दर्शन झालं, हे ऐकून अशा रीतीने त्यांनी चोरी करायचं सोडून दिलं. म्हणजे पूर्वीची कहाणी त्यांनी सांगितलेली असते आणि त्याच्यातनं कसं सम्यक दर्शनाला मी प्राप्त झाले हे ती राणी सांगत असते.
मग अशा रीतीने म्हणजे अष्टानिक चाललेलं असताना 8 जणींनी 8 दिवस गोष्ट सांगायची. सम्यक कसं प्राप्त सम्यक कौमुदी. मग ह्याच्यातनं आपल्याला बोध काय घ्यायचा आहे की मी प्रत्येक समय स्वतःला फक्त जाणणार, परद्रव्यापासून भिन्न असं स्वतःचं स्वरूप जाणलं तर किंचित मात्रही माझी दुर्दशा होणार नाही, असं समजून स्वभावात राहणं अत्यंत आवश्यक आहे.